नमस्कार नांदेडकर, कसे आहात सर्वजण. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये जो काश्मीरमध्ये पहलगाम येथे जो अतिरेकी हल्ला झाला होता, त्याच्यामध्ये 28 निष्पाप बळी गेले होते. तर त्यांच्या समर्थनात त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी नांदेडमध्ये असा कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे आज. चला तर मग आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघूयात पूर्ण नांदेडमध्ये आज नांदेडची काय स्थिती आहे ते. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकतात मित्रांनो, हा आहे ITIचा परिसर नांदेडचा. पूर्ण शॉप एकदम बंद आहेत. पोलिसांची सुद्धा गाडी इथं बघू शकतात. पोलिसांचा सुद्धा फौजफाटा आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. चला तर बघूत मग आपण नांदेडमध्ये कुठे कुठे बंद पाळला गेलेला आहे. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मग बघू शकतात ITIच्या चौरस्त्यामध्ये बॅनर लावलेले, धर्म पुचकर मारी गोलिया, भावपूर्ण श्रद्धांजली. त्यासाठीच तर आज हा मोठा बंद पाळलेला आहे. चला बघू. तर बघू शकतात मित्रांनो, हा आहे नांदेडचा श्रीनगरचा भाग, जो कडकडीत एकदम कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे. नांदेडचा श्रीनगरचा भाग हा संपूर्ण गजबजलेला असतो. बघू शकतात हा स्विस बेकरीचा परिसर. नेहमी या रस्त्यावर एवढी वर्दळ असते या टाईमला. तर आता तुम्ही बघू शकतात, जर मेडिकल सोडले तर संपूर्ण मार्केट श्रीनगरचं कडक कडक एकदम बंद आहे. तर खरंच नांदेडकरांचे आभार मानावे लागतील की सगळ्यांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने जो हल्ला झाला आहे त्याविरोधात निषेध करून आपले दुकाने बंद ठेवलेले आहेत. तर खरंच सगळ्यांचे आभार मानावे लागतील. आणि ज्या एक दोन दुकानं जे एक दोन चालू आहेत त्यांच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की अशा दुकानवाल्यांना काही वाटत नाही का, मग त्यांच्याकडे कुठल्या भावना नाहीत का. तर काही दुकानं चालू आहेत, एक दोनच दुकानं सोडले तर बाकी सगळं मार्केट बंद आहे. तर ज्यांनी दुकानं बंद करून प्रतिसाद दिला आहे बंदला, त्यांचे खरंच मनापासून आभार. आणि ज्यांनी बंद केले नाही दुकानी, त्यांच्याकडे सर्वांनी एकदा लक्ष द्यायला पाहिजे की हे खरंच भारतीय आहेत का. चला बघूयात पुढे अजून. तर बघू शकतात मित्रांनो, हा आहे नांदेडचा भाग्यनगरचा परिसर, जिथे सगळ्यात जास्त नांदेडमधले मोठमोठे ट्युशन आहेत. बघू शकतात IIB क्लासेस, कोनाळे क्लासेस. तर या रोडला एवढी गर्दी असते नेहमी. तर आज बघू शकतात पूर्ण शुकशुकाट आहे. भाग्यनगर श्रीनगरचा रस्ता आहे हा, आणि पूर्ण कडकडीत बंद आहे. सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर आज आपण बघूयात कुठे कुठे नांदेडमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. माझ्या मते तर सगळ्या नांदेडमध्ये आज सगळ्यांनीच छानपैकी प्रतिसाद दिलेला आहे या बंदला, आणि द्यायलाच पाहिजे. एक भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. तर हे बघू शकतात, हे आनंदनगरचा भाग, राज मॉल प्रसिद्ध, संपूर्ण बंद आहे कडक. या भागात सुद्धा सगळे दुकानं बंद आहेत. तर आनंदनगरचा परिसर तर बघू शकतात, आनंदनगर सुद्धा पूर्ण बंद आहे. काही एक दोन ठिकाणी दुकानं काही जणांनी चालू ठेवलेत. तर हे खरंच भारतीय आहेत का यांचा एकदा शोध घ्यायलाच पाहिजे. एक दिवसाने कोणाचंही नुकसान होत नाही. प्रथम भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे. हा बंद कुठल्याही धर्माचा नाही, तर हा एक सामाजिक बंद आहे. चला. तर हे बघू शकतात मित्रांनो, काल अतिक्रमण विभागाने गरीब लोकांच्या दुकानावर आपली कारवाई केलेली आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. सगळे दुकाने खराब करून टाकलेत त्यांनी. जर खरं तुम्हाला अतिक्रमण विभागाची कारवाई करायचीच होती तर तुम्ही डॉक्टर लाईनमध्ये जाऊ शकतात. तिथे कुठल्याही बऱ्याच दवाखान्यांना कुठलीही पार्किंग नाही. तिथे भरपूर असे त्यांनी अतिक्रमण करून पार्किंग केलेली आहे. तर त्या पार्किंगला तुम्ही निस्तोनाबूत करायला पाहिजे होतं. पण तुम्ही बघितलं, ते अतिशय गरीब लोक होते ज्यांनी व्याजाने पैसे काढून स्वतःचे दुकानं थाटले होते. ते पोट भरण्याचा प्रयत्न केला होता. तर महानगरपालिकेची कारवाई योग्य जरी असली तर थोडीशी माणुसकीसुद्धा ठेवायला पाहिजे होती. तर हे खूप चुकीचं वाटलं बघून काल, आणि सगळ्या नांदेडकरांनीच त्याचा विरोध केला होता. तर बघू शकतात मित्रांनो, हा आहे ITIचा परिसर नांदेडचा. नेहमी इथे खूप गर्दी असतो. आज सगळीकडे शुकशुकाट आहे, कारण आज सगळ्यांनीच बंदला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे नांदेडचा हा मेन ITIचा परिसर आहे, बघू शकतात.
होता नांदेडचा कडकडीत बंद. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर या बंदमध्ये आपण पाहिलात 90% तरी दुकानं बंदच होते, पण 10% जे दुकानं चालू होते ते खरंच भारतीय आहेत का याबद्दल विचार करण्यासारखी गोष्ट ही. तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय नांदेडकर. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.